गुड मॉर्निंग. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. आरोग्य हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे आणि तसं बघितलं तर जीवनात काय महत्त्वाचं आहे तर तुमचा स्वतःचा शेवटपर्यंत साथ देणारा एकच साथीदार आहे. त्याला आपण तो मित्र म्हणजे तुमचं शरीर. आणि आरोग्य आणि शरीर ह्या दोन्हीचा एक फार जवळचा संबंध आहे. आपण प्रत्येक वेळी ऐकतो की आरोग्य कसं जपायचं आणि ह्याच्यावर एक चिंतन करताना सहज शरीर, मन, आत्मा, चित्त आणि बुद्धी अशा ज्या गोष्टी आहेत ह्यामध्ये शरीर जे आहे, शरीराचं काय करायचं तर शरीर तुम्हाला स्वच्छ ठेवायचं. शरीर आतून आणि बाहेरून स्वच्छ ठेवता येते का त्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला अपघातामध्ये बाहेरून इजा झालेली असते किंवा काही वागण्यामध्ये इजा होते, तुमचं अस्वच्छता असते, ते सगळ्या स्वच्छ ठेवा. तुमच्या आतमध्ये कळत नकळत तुमच्या इंजुरी होत असतात, ज्याला त्या तुम्ही जपा. त्यामुळे शरीराची अंतर्बाह्य स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. मन जे आहे, मन ह्या गोष्टी तसं अवघड आहे बोलण्यासाठी आत्तापर्यंत प्रत्येकाने, पण तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की बाबा मन हे एकच कारण आहे की जे बऱ्याच गोष्टी तुमच्या बदलू शकतं. तर त्या मनाला तुम्ही प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन करा रे प्रसन्न, असं तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्याचा प्रयत्न करा. हे बाल्याबाल्यांना जमलेलं नाही आहे, आपण त्याचा एक साधक म्हणून प्रयत्न करायला हरकत नाही. तिसरी जी गोष्ट आहे ते तुमचं चित्त जे आहे ते समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं एकदा परत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. ते चित्त जे आहे ते समाधान ठेवायचा प्रयत्न करा. आणि तिसरी जी आहे ती महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटेलेक्च्युअल किंवा ज्याला आपण बुद्धी म्हणतो. ती बुद्धी जी आहे ना ती कुशाग्र ठेवा. कारण आपण बऱ्याच वेळेस भावनेच्या भरामध्ये कालचं, परवाचं, उद्याचं अशा ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टीवर आपण नको विचार करतो, आपला वेळ वाया घालवतो, आपली शक्ती वाया घालवतो. त्यापेक्षा कुशाग्र म्हणजे आत्ता जे तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर जे काय आहे त्याच्यावर तुमची बुद्धी लावा. नको त्या गोष्टीमध्ये बुद्धी लावू नका. त्यामुळं तुमचा स्वतःचा एक ऊर्जा नाश जो आहे तो थांबेल. आणि परत जो आहे तो अहंकार म्हणजे हा सहज नाही. सगळ्यांमध्ये प्रत्येकाला अस्तित्वाचा अहंकार आहे आणि अहंकाराशिवाय जग नाही. पण तो अहंकार जो आहे तो अहंकार नकारात्मक झाला, अति झाला की त्याचा विनाश आहे टळलेला आहे, तो चांगल्यांचा झालेला आहे. तर तो अहंकार जो आहे तो शून्य ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे शून्य अहंकार म्हणजे तुमच्या अस्तित्वाला न विसरता आपण ह्या जगाचा एक अविभाज्य भाग आहोत. आपण ही जी सृष्टी आहे या सृष्टीतला आपण एक जीव आहोत. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तसंच प्रत्येकजण आपल्या कर्माने बांधलेलं आहे, आपल्या कर्माची तो शिक्षा भोगतो. म्हणजे 3 गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, ह्या कधीच जात नाही आहेत. आणि त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती तुमचा योग आहे, दुसरा जो आहे तो भोग आहे आणि तिसरा जो आहे तो रोग आहे. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला कधी टळलेल्या नाहीत. पण रोगावर नियंत्रण करणं म्हणजे आरोग्य. माऊलींच्या भाषेत जर सांगितलं तर निरामय आयुष्य. कारण प्रत्येकाला व्याधीही आहे, व्याधी ही टळलेलीच नाही. जन्म, जरा आणि मरण ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्यातली चौथी जी गोष्ट आहे ती व्याधी. काही जणांना जन्मापासून व्याधी असते, काही जणांना मधल्या काळामध्ये व्याधी लागते, काही जणांना मरणाच्या काळेला व्याधी लागते. पण व्याधी ही अटळ आहे. पण त्या व्याधीला तुम्ही घाबरून न जाता त्या व्याधीवर योग्य उपचार करा, आनंदी जीवन जगा. माऊलींच्या भाषेत याला निरामय जीवन म्हटलेलं आहे. कारण निरोगी जीवन हा आजच्या जीवनशैलीचा एक हास्यास्पद भाग आहे. कारण आपण ज्या अकृत्रिम गोष्टींना सामोरं जातोय त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती तुमचं अन्न आहे, दुसरं वस्त्र आहे
आणि तिसरा निवारा आहे, चौथं शिक्षण आहे आणि पाचवं जे आहे ते आरोग्य आहे. तर यातलं आरोग्य हे जे पाचवी आजकालची जी महत्त्वाची गरज आहे आणि ह्या सगळ्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या 4 गोष्टीवर अवलंबून आहेत. तुमचं अन्न कसं आहे, तुमचं राहणीमान कसं, तुम्ही वस्त्र कुठलं वापरताय, त्यानंतर तुमचा निवारा काय आहे, तुम्ही कुठल्या ठिकाणी राहताय, तर चौथं जे आहे ते शिक्षण, तुम्ही कुठल्या पद्धतीचं शिकताय, की ज्या गोष्टीचा मला उपयोगी नाही जीवनामध्ये त्या गोष्टी फुकट शिकून आयुष्याचा वेळ वाया घालवू नका. जीवनावश्यक गोष्टी शिका, जीवनाला तुम्हाला उपयोगी पडेल, स्वतःचं आयुष्य जे सुखर करेल असं शिक्षण घ्या आणि शिक्षण थांबवू नका. आपण जसं थांबला तो संपला म्हणतो, तसंच जो शिकायचा थांबला तो संपला, असा आरोग्याची एक साधी आहे. तर तुमच्या स्वतःच्या आरोग्यावर स्वतः चिंतन करा, उगाच बापट पसार, कारण तुम्ही स्वतःचे मित्र आहात. कारण तुमचं जे शरीर आहे ते शरीर जे एकमेव आहे ते तुमच्या कर्माचं साधन आहे. तुम्ही जे काय करता तुम्ही त्यांच्या शरीरातून करता. तुम्ही तुमचा विचार जो करता तुमच्या शरीराच्या थ्रू करता. तुम्ही बाहेरचे विचार जे तुमच्या डोक्यामध्ये घेता ते शरीरा थ्रू घेता. तुम्ही जे कृती करता ते शरीरा थ्रू करता. त्यामुळे शरीर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्ही तुमचं स्वतःचं शरीर जे आहे ते जपण्यासाठी प्रयत्न करा. वय जे आहे ते वय हे तुमचं नेहमी वाढत असतं आणि ह्या वयालासुद्धा तुम्ही वयाला स्वीकारा. त्याप्रमाणे तुम्ही जे आहात, जसे आहात, तुमचं आरोग्य कसंही असू दे, तुम्हाला कुठलीही व्याधी असू दे, स्वतःला आनंदाने स्वीकारा. त्या व्याधीला मित्र करा, त्याच्याशी शत्रुत्व करू नका. कारण मित्र आपल्याला आयुष्यभर जसं मदत करतो तसं व्याधीसुद्धा तुम्हाला सुकर करते. त्यातनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला कारण व्याधी ही कुणालाही टळलेली आहे, मग ती कुठल्याही प्रकारची असू दे. आजकाल मानसिक व्याधीनं वाढलेले आहेत माणूस, शारीरिक व्याधीनं वाढलेलं आहे, तसं आर्थिक व्याधीसुद्धा आहे. कारण ज्यामध्ये अज्ञानामुळे आपण ज्याला अंधश्रद्धा म्हणतो ही सुद्धा एक व्याधीच आहे, जी अज्ञानामुळं माणसाच्या जीवनामध्ये येते. तसं सश्रद्ध व्हा, तुमची श्रद्धा निरामय असू द्या. प्रत्येक माणसाला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. परमेश्वराने त्यांना जे काय दिलेलं आहे ते भोग त्याला भोगायचेच आहेत. ज्या आयुष्यामध्ये त्याला योग आहेत त्या गोष्टी त्याच्या घडणार आहेत. तसंच त्याच्या जीवनशैलीमुळं जे काही होणारे रोग आहेत ते सुद्धा अटळ आहेत. तर हे सगळं असताना सुद्धा आपल्याला निरामय जगायचं आहे. एवढीच एक या आरोग्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. आनंदी राहा, आरोग्य राहा. परमेश्वर आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य देवो ही परमेश्वराने चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय जय रामकृष्ण हरी.